आमच्या घरचा आहे ना, हा नित्यनियमच होता. संध्याकाळ झाली, की तात्या आमच्याकडनं शुभम करोती, पाढे असं म्हणून घ्यायचे. नंतर मग पावकी, दीडकी, निमकी, अडीचकी याची घोकमपट्टी सुरू व्हायची. मग तात्या त्यांच्या खरजातल्या आवाजातली रामरक्षा सुरू करायची. आम्ही फक्त ऐकत बसायचो. लोकाभिरामं रणगंधधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. असं ऐकू आल्यानंतर आजी आम्हाला पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात् भावेन्न कारुण्य रक्ष रक्ष परमेश्वरः हे म्हणून झाल्यानंतर आम्ही सगळी मुलं आहेत ना मोठ्यांच्या पाया पडायचो आणि मग जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच जायची. संध्याकाळी कधी झोप लागायची तेही कळायचं नाही. मग एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतेय त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्व खल्विंदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मसी नित्यम असं ऐकू यायचं आणि पहाटेच जाग यायची. किती छान दिवस होते ते. आजही मन लहान होतं आणि आजी आजोबा गावातलं ते निवांत आयुष्य आठवतं.